सर्वांना सप्रेम जय भीम. मित्र हो, बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून 2025च्या हा जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा आहे तो 1 एप्रिल ते 30 एप्रिल असा 1 महिन्याचा हा सोहळा साजरा करायचा निश्चित केला. आणि या सोहळ्यामध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विविध पैलूमध्ये त्यांनी जे काही सक्रिय राहिलेले आहेत त्यावरती चर्चा करण्यासाठी विविध विचारवंत अभ्यासक यांना निमंत्रण देऊन त्यांना त्यांच्याकडून ही जी काही त्यांची जी विविध पैलू यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न बहुजन संघटक पेजचे संचालक आयुष्यमान राहुल खांडेकर हे करत आहेत. अर्थात ही 2025ची जयंती फार मोठं म्हणजे जे काही समाज जीवनामध्ये आणि एकंदरीत भारतीय समाज जीवन आंबेडकरवादी विचारामुळं सर्वत्र ढवळून निघालेलं आहे. आणि इतकंच नाही तर हे जे काही वर्ष आहे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून आपण भारतभर साजरा करतो आहोत. आणि हे जे काही भारतामधले जे काही नागरिक समग्र नागरिकांना केंद्र बनवून त्यांना भारतीय संविधानाची इत्थंभूत माहिती देणारी चळवळ गेल्या 75 वर्षामध्ये आंबेडकरवाद्यांनी केलेली असल्यामुळं भारतीय समाज जीवनात आमूलाग्र असा म्हणजे बदल झालेला आहे. आणि तो बदल जे आहे तो बदल आज आपल्याला या वर्तमानातील जे वास्तव आहे त्या वास्तव जे काही गतिविधी चाललेल्या आहेत शासन प्रशासनाकडून आणि लोकांकडून यावरून आपल्याला त्यांचं जे निरीक्षण केलं तर त्या निरीक्षणामधून आपल्याला याचं जे काही काय चाललेलं आहे याची आपल्याला जाणीव होऊ शकते. आज म्हणजे आपली जी काही बोधगया येथील जे काही तथागताचं जन्मस्थान आहे त्या जन्मस्थान म्हणजे आज बौद्ध जगत जे आहे बौद्ध जगताचं जे काही केंद्र आहे ते केंद्र म्हणजे बोधगया आहे. आणि या बोधगया या केंद्रावर जे काही अतिक्रमण ब्राह्मणवाद्याचं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाला हटवण्यासाठी भारतीय पातळीवर किंवा देश पातळीवर आतापर्यंत बरेचसे प्रयत्न झाले. परंतु आता पूर्ण जगामधला जो काही बौद्ध जगत जे आहे बौद्ध जगत या आंदोलनात सक्रिय झालेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आणि भारतामध्ये एक संविधानाचे 75 वर्ष होत आहेत. असं संविधानाचे 75 वर्ष आणि बुद्ध धम्माला ब्राह्मणवादाच्या विळख्यातून जो काही संदेश आहे त्या संदेशाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी ब्राह्मणवादाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जे काही त्याचं जे केंद्र आहे विचार प्रसारणाचं जे केंद्र आहे किंवा ज्ञान प्रसारणाचं जे काही जागतिक केंद्र आहे बोधगया त्याचंही आंदोलन आज म्हणजे जागतिक लेवलवर एक आकार घेत आहे. आणि अशा या पार्श्वभूमीवर या 2025ची जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या जयंतीमध्ये यावर्षी आपणाला बराचसा काही बदल झालेला दिसेल. आतापर्यंत जे काही जयंतीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपणाला म्हणजे फार मोठा हल्लागुल्ला आणि फार मोठा डीजेचा वापर नाच आणि फार मोठा उत्सव आपण पाहत होतो. परंतु आजच्या या वर्षी आपण जे पाहतोय ते समग्र जे काही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे काही जयंतीचा जो काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ठिकठिकाणी त्यामध्ये जवळपास 4 दिवसाचे 5 दिवसाचे काही 10 दिवसाचे काही 14 दिवसाचे कार्यक्रम संघर्ष भूमीनंतर 1 एप्रिल ते 14 एप्रिल असे म्हणजे 14 दिवसाचे सलग असे
कार्यक्रम गेल्या 10 वर्षापासून म्हणजे साजरे करत आहेत. आणि यावर्षीही त्यांनी संघर्ष भूमीने 14 दिवस याचे जयंती साजरी करण्याची एक दशकपूर्ती आज केलेली आहे. आणि याच संबंधानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आम्ही पाहतो आहोत, आपण जे पाहतो आहोत ते मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांची जयंती, विचार प्रबोधन, पुढे हे जे काही म्हणजे महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह झाला आणि अस्पृश्यतेच्या संबंधात जो काही स्वतंत्र झाले, अस्पृश्यतेपासून स्वतंत्र झाले आणि त्याचा एक स्वतंत्र्याचा इतिहास रचला. तर हे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून झालं. म्हणून सायमल्टेनियसली सायमन कमिशन या ठिकाणी आलं आणि मग सायमन कमिशन जे आलं होतं ते काय आता आणखी काय सुधारणा, दुसरा हप्ता काय द्यायचा, सुधारणा कशा करायच्या या संबंधात बाबासाहेबांनी जे काही प्रतिनिधित्व करायचं आहे ते प्रतिनिधित्व सायमन कमिशनला जे काही त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे ते बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून आपले जे राजकीय हक्क आहेत त्या राजकीय हक्काच्या साठी म्हणजे मेमोरंडम सादर केलेला. आणि त्यानंतर पुन्हा एक म्हणजे राष्ट्रीय स्तरावरली परिषद नागपूरला 1930 ला बोलवली. म्हणजे बघा, पहिली 1920 ला नागपूरला परिषद झाली बहिष्कृत हितकारणी बहिष्कृत वर्गाची आणि त्याला आकार दिला बहिष्कृत हितकारणी सभा 1924 ला. आणि मग 1930 ला एक परिषद बोलावली आणि मग त्या राष्ट्रीय स्तरावरली परिषद बोलावली. त्यामध्ये सर्व राज्यामधले विविध प्रांतामधले आणि संस्थानामधले जे प्रतिनिधी या नागपूरला आले आणि नागपूरला एकत्रित होऊन ती परिषद झाली. आणि त्या परिषदेमध्ये सायमन कमिशन आता परत गेलं म्हणजे, आणि मग त्यांनी जे काही शिफारशी त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यासाठीच मग जे काही चर्चेसाठी मग गोलमेज परिषदा भरल्या. आणि मग गोलमेज परिषदेमध्ये काय विचार मांडायचे, काय काय आपलं म्हणजे मांडणी करायची आहे याचा विचार विनिमय करण्यासाठी ही नागपूरची राष्ट्रीय स्तरावरली बहिष्कृत वर्गाची परिषद बोलवली आणि बहिष्कृत हितकारणीच्या सभेच्या माध्यमातून. आणि मग ते गोलमेज परिषदेमध्ये गेले. गोलमेज परिषदेमध्ये हा जो काही म्हणजे स्वतंत्र अस्तित्व जे आहे, बहिष्कृतांचं स्वतंत्र अस्तित्व, कारण संघर्ष काय होता म्हणजे बाबासाहेब आणि म्हणजे बाबासाहेबांचा हा बहिष्कृत वर्गाची चळवळ आणि काँग्रेस या दोघांमध्ये म्हणजे जी बाबासाहेबांनी डिमांड करत होते की हा बहिष्कृत वर्ग वेगळा आहे, हिंदू पासून वेगळा आहे, आणि गांधी आणि काँग्रेस म्हणायची की ही हिंदूचाच भाग आहे आणि मग त्यामुळं त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो, त्यांनी हे करण्याची गरज नाही आहे, त्यांचं हित काय ते आम्ही करू शकतो, अशा पद्धतीची त्यांची काँग्रेसची भूमिका असल्यामुळं ती बाबासाहेबांना मान्य केली नाही. आणि म्हणून मग त्यांनी म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये जे काही आपले विचार मांडले आणि ते विचार मांडले म्हणजे बाबासाहेबांना आपल्या या ज्या राजकीय संघर्ष जो आहे तो राजकीय संघर्षातून आपणाला आपल्या म्हणजे बहिष्कृत वर्गाला उभं करणे, सर्वांगीण दृष्टिकोनातून उभं करणे, सामाजिक राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या उभं करणे हे एका बाजूला, आणि त्यासाठीच्या सुधारणामधून काही आपल्याला त्या सुधारणामधून म्हणजे इंग्रजांच्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणेचा काही फायदा होऊन शिक्षणात प्रगती होऊन काही लाभ मिळतो का याच्यासाठीचा संघर्ष. आणि दुसरा जे काँग्रेस जे काही म्हणजे प्रतिक्रांतीचं प्रतिनिधित्व करत होती म्हणजे जे काही स्टडी ही घेतली ती व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्था कायम ठेवण्यासाठी अस्पृश्य वर्ग हा बहिष्कृत वर्ग जो आहे तो वर्ग हा असाच राहावा, त्याची आयडेंटिफिकेशन होऊ नये याच्यासाठी त्यांचा म्हणजे प्रयत्न राहिला. आणि मग त्यामध्ये या संघर्षामध्ये बाबासाहेबांनी जे काही म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये जी मांडणी केली ती मांडणी त्यांची मान्य करण्यात आली. काय मान्य करण्यात आली की तुम्ही हा वर्ग जो आहे बहिष्कृत वर्ग जो आहे तो स्वतंत्र वर्ग आहे, तो हिंदूचा भाग नाही आहे, हिंदूमध्ये असते तर मग त्यांना म्हणजे पाणी प्यायला दिलं असतं, म्हणजे लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी म्हणजे तुम्ही जर हिंदू आहात तर तुम्हाला पाणी सुद्धा पिऊ देत नाही. पुन्हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह जेव्हा गोलमेज परिषद सुरू होती त्यावेळेस काळाराम मंदिराचा सत्याग्रह इकडे करत होते आणि मग त्याचे मेसेज तिकडे पाठवत होते. गोलमेज परिषदेमध्ये त्याची रिपोर्टिंग होत होती की म्हणजे काळाराम मंदिर हे जी काही धर्माचं प्रतीक आहे ते जर आम्ही हिंदू आहोत तर मग आम्हाला या मंदिरामध्ये प्रवेश का नाही, हे जे काही जागतिक पटलावर याची चर्चा होऊ लागली. आणि मग इंग्रज कन्व्हिन्स झाले की ही जी अशा जे काही एकाच धर्माचे आहेत हे जर असं म्हणत आहे, काँग्रेस जर असं म्हणत आहे तर मग यांना अशी वागणूक का, याचा अर्थ हे धर्मबाह्य लोक आहेत अशा प्रकारचं इंग्रजांना वाटलं. आणि मग त्यांनी म्हणजे ही बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे ते मान्य केलं. हे मान्यता मिळवून घेण्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा हे याचा उपयोग केला. आणि मग 1932 ला सर्व हे झाल्यानंतर त्यांनी 17 ऑगस्ट 1932 ला कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाला आणि कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर होऊन त्यामध्ये शिक्कामोर्तब झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय नेतृत्व जागतिक लेव्हलवर शिक्कामोर्तब झालं की जसं की भारताला स्वातंत्र्य हवा तर स्वातंत्र्याची मागणी प्रभावीपणे मागणी
बाबासाहेबांनीच पहिल्या भाषणातच केलेली. म्हणजे हे जे तुमचं नोकरशाहीचं सरकार लवकर तुम्ही काढून घ्या आणि आम्ही आमचं जे काही आहे ते आमच्यावर ते सोपवा, आता आमचं काय करायचं आहे ते. म्हणजे एकंदरीत ह्या इंग्रज सरकारला त्यांनी म्हणजे आपलं म्हणजे त्यांनी हे केलं पाहिजे आणि ते आमच्यावर सोपवलं पाहिजे आता हे सर्व कारभार. अशा प्रकारचं जे काही गोलमेज परिषदेमध्ये जागतिक जे काही सभागृह आहे ते खऱ्या अर्थानं जागतिक सभागृह होतं. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी भारतीय स्वातंत्र्याची मागणी केली आणि ती मागणी मग ती आता ती टप्प्याटप्प्यानं ती म्हणजे येत होते, परंतु त्या पटलावर ती म्हणजे शिक्कामोर्तब झाली ही मागणी. आणि मग 1932ला कम्युनल लॉ डिक्लेअर झाला आणि मग ते कम्युनल लॉ डिक्लेअर झाला. याच्यावरती महात्मा गांधी आणि काँग्रेसनं हरकत घेतली आणि उपोषणाला बसले की हा वर्ग आमच्यापासून तुटतो आहे, हा बहिष्कृताचा वर्ग, हा हिंदूचा वर्ग आहे, तो आमच्यापासून सुटतो आहे, हे बरोबर नाही, हे मला मान्य नाही. म्हणून मग ते उपोषणाला बसले आणि शेवटी पुणे करार झाला. बाबासाहेबांनी पुणे करारामध्ये म्हणजे तडजोड केली आणि तडजोड करून म्हणजे काही ठरवलं काय करायचं ते ठरवलं आणि कशा पद्धतीने आपण सुखा समाधानानं राहायचं. बाबासाहेब म्हणायचे की हा जो काही आहे हा जो काही विविधता आहे, हे हिंदू धर्म जो आहे, ते हिंदू धर्म जो आहे तो हिंदू धर्मच फक्त आयडेंटिफाईड होऊ द्या. म्हणजे आम्ही सर्व ज्या जाती आहेत त्या आमची जातीची ओळख नष्ट करा आणि सर्व एक हिंदू आहेत, हिंदू ही एकच ओळख करा, असं बाबासाहेबांचं त्या काळात म्हणजे ही जे काही बहिष्कृत हितकांनी सभेच्या माध्यमातून जे काही संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामध्ये भारतीय समाज जीवनामध्ये मधील ह्या ज्या जाती आहेत ह्या जाती नष्ट झाल्या पाहिजेत आणि आम्ही सर्व जे काही मिळून जितके लोक भारतामध्ये राहतो आहोत ते आम्ही सर्व हिंदू आहोत, म्हणजे एकच जात करा, अनेक जाती करूच नका, असं हे होतं. आणि मग ते काही हे जे काही ही व्यवस्था जी आहे हिंदू धर्म व्यवस्था याचे जे काही शेल्टर आहेत, केंद्र आहेत आणि त्याच्या पूजा अर्चाचे श्रद्धास्थानं आहेत, या श्रद्धास्थानावर जे काही एकाच जातीचं म्हणजे ब्राह्मण जातीचं प्राबल्य आहे त्यांचंच सर्व काही म्हणजे हे आहे अधिकार तिथं नेमलेले आहेत, तर ते कोणत्याही बाकीच्या वर्गालाही तिथं नेमण्याची हे असावी. आणि त्याची एक अशी जशी MPSC UPSC ज्या परीक्षा होतात तसा अधिकारी जसा म्हणजे निवडला जातो तसा अधिकारी या म्हणजे अशा या म्हणजे अधिकारी नेमला जावा. म्हणजे प्रत्येक हे जे काही श्रद्धास्थान आहे अशा श्रद्धास्थानी अशा प्रकारची बाबासाहेबांनी एक तरतूद सुचवली. परंतु म्हणजे हे जे काही ही तरतूद सुचवली त्यांना ती म्हणजे काँग्रेस जी आहे ते हिंदूंचं प्रतिनिधित्व करत होती, त्यांना ही व्यवस्था जो आहे चातुर्वर्ण व्यवस्था कायम ठेवायची होती, जाती व्यवस्था कायम ठेवायची होती. फक्त म्हणजे हे जगण्यासाठी त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व आम्ही करतो तुम्हाला, मग ते ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता. परंतु हे जे काही कम्युनल लॉ डिक्लेअर झाल्यानंतर बाबासाहेबांनी म्हणजे हे केलं की हे जे आहे ते एक हिंदू म्हणून यांना म्हणजे हे करत नाहीत, मान्य होत नाही. म्हणून मग त्यांनी म्हणजे 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष काढला. कारण त्यांचं जे काही त्यांची जी आयडेंटिटी आहे जागतिक लेवलवर त्यांची एक राजकीय पुढारी म्हणून जागतिक स्तरावर त्यांची आयडेंटिफिकेशन झालं आणि 1936ला त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी हा पक्ष स्थापन केला. आता हा इंडिपेंडंट लेबर पार्टी पक्ष स्थापन केला लगेच म्हणजे हा जो काही पक्ष 15 ऑगस्ट 1936ला स्थापन केला आणि 27-28 डिसेंबर 1936ला फैजपूरला काँग्रेस अधिवेशन झालं नेहरूंच्या अध्यक्षतेखाली आणि त्यामध्ये म्हणजे त्यांनी म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये जे ब्राह्मणेतर जे काही फुल्यांच्या चळवळीतून जी ब्राह्मणेतर चळवळ जी काही प्रभावीपणे आक्रमकपणे संघटित झाली होती ती आता म्हणजे या इंडिपेंडंट लेबर पार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ती म्हणजे हे होईल म्हणजे विलीन होईल किंवा त्यांच्याशी मैत्री करेल, त्यांच्यात सहभागी होईल. म्हणजे आमचा हा जो काही हिंदुइझमचा जो काही तबका आहे तो सोडून आंबेडकरवादी म्हणजे ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत हे एकत्रित येतील अशी त्यांना भीती वाटली आणि म्हणून याचा जो दबाव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली आणि त्या इंडिपेंडंट लेबर पार्टीला जनाधार जो आहे तो हा ब्राह्मणेतराचा मिळू नये म्हणून ब्राह्मणेतरांना त्यांनी म्हणजे आता तुम्ही म्हणजे जेव्हा यांनी म्हणले होते म्हणजे टिळक म्हणले होते किंवा तिथं काही तेल्या तांबळ्याला जाऊन काही नांगरा हाकायचे का त्या ह्याच्यामध्ये संसदेमध्ये असं म्हणणारे म्हणजे काँग्रेसचे निर्लीड नेते गांधीजीच्या नेतृत्वाखाली यांनी म्हणजे ह्या लोकांना म्हणजे आपल्या बरोबर घेतलं, मजबुरीनं बरोबर घेतलं. का की आता हे म्हणजे ब्राह्मणेतर वर्ग आणि बहिष्कृत वर्ग जर एक झाला तर आमची जी काही राजकीय सत्तेवर जाणारी जी रणनीती आहे
म्हणजे हिंदुइझमची म्हणा किंवा आणखी काही काही त्यांनी जे काही क्लुप्त्या केलेल्या आहेत त्या क्लुप्त्या एक्सपोज होतील आणि आमचं जे काही जे जगण्याची व्यवस्था जी आम्ही निर्माण केली आहे ब्राह्मणवादाने ती व्यवस्था सर्व एक्सपोज होईल. ती म्हणून त्यांनी 1936 सर्वांना याच्यामध्ये आता बाबा भारत स्वतंत्र होणार आहे, आपली सत्ता येणार आहे आणि मग सत्तेमध्ये तुम्ही जर काँग्रेस सत्ताधारी होणार आहे तेव्हा तुम्ही आता काँग्रेसमध्ये आलात तरच तुम्हाला सत्तेमध्ये जाऊन तुम्हाला सत्तेचा वाटा मोक्याच्या जागा मिळतील आणि तुम्हाला सत्ताधारी होता येईल म्हणून तुम्ही याच्यात या. अशा प्रकारचं 1936 म्हणजे फैजपूरच्या काँग्रेसमध्ये म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली गांधीजींच्या आग्रहानं गांधीजींच्या पुढाकारानं ही ब्राह्मणेतर चळवळ विलीन केली. आणि तेव्हा बाबासाहेब म्हणतात की आता तर महात्मा फुलेंचा अनुयायी एकटाच राहिलो शिल्लक. आता नंतर जे काही महात्मा फुलेंचे अनुयायी म्हणून जे काही आज आपल्या समोर दिसत आहेत ते महात्मा फुलेंचे अनुयायी हे काँग्रेसमय झालेले अर्थात ब्राह्मणाळलेले हे सर्व म्हणजे आता जे काही सत्यशोधक जे नकली सत्यशोधक आपल्या समोर येत आहेत ते आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी आता एकटाच शिल्लक राहिलेलो आहे. आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो काही म्हणजे 1936 इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली आणि मग 1967 निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जे काही कम्युनल आवाडनं जे काही जागा दिलेल्या होत्या म्हणजे मुंबई प्रांतामध्ये म्हणजे बहिष्कृत वर्गासाठी तर त्या राखीव जागा आणि मग ते त्यांनी 1937 निवडणूक लढण्यासाठी बाबासाहेबांनी ही इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली होती. आणि मग इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढल्या आणि निवडणुका लढून त्यामध्ये जे काही 13 राखीव जागेवर आणि म्हणजे 13 पैकी म्हणजे 13 राखीव जागेवर आणि 4 जनरल जागेवर म्हणजे सर्वसामान्य सीटवर हे प्रतिनिधी निवडून आले त्या म्हणजे उभे केले. आणि 13 जे राखीव जागेवर उभे केले आणि 4 जनरल जागेवर उभे केले तर 13 पैकी 11 आणि जनरल जे 4 उभे केले होते ते 4 पैकी 3 उमेदवार निवडून आले. म्हणजे बहिष्कृत वर्ग अस्पृश्यांसाठी जे राखीव जागा होत्या त्या राखीव जागा 13 होत्या त्याच्यामध्ये 13 उमेदवार उभे केले परंतु 11 निवडून आले म्हणजे ते 2 निवडून नाही आले. आणि 4 उमेदवार ओपन मध्ये उभे केले होते म्हणजे इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या माध्यमातून ओपन उमेदवार 4 उभे केले होते त्याच्यापैकी 3 उमेदवार निवडून आले. म्हणजे बघा एकंदरीत हे जे काही समीकरण आहे इंडिपेंडंट लेबर पार्टीचं हे जे समीकरण आहे म्हणजे हे जे काही ब्राह्मणेतर वर्ग ह्यांना जाऊन मिळालेला आहे कारण 3 प्रतिनिधी यांचे म्हणजे ओपन मधून निवडून आलेले आहेत याचा अर्थ. आणि मग ओपन मध्ये निवडून आल्यानंतर एक प्रबळ असा विरोधी पक्ष म्हणून हा समोर आला. म्हणजे इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजे 36 काढली आणि 37 निवडणुका झाल्या आणि एक प्रबळ असा पक्ष म्हणून समोर आला. आणि मग मात्र हे म्हणजे सर्व काँग्रेसला असं वाटायला लागलं की आपण इतकाही विरोध केलेला आहे इतका विरोध करत आहेत तरीही हे ह्यांच्या यश आलेलं आहे. मग काय केलं पाहिजे हे कशामुळे आहे तर म्हणजे जे बाबासाहेबांनी जे आपल्या चळवळीचा जो केंद्र स्वाभिमान हा जो काही केंद्र बनवलेला होता या स्वाभिमानाला आपण डॅमेज केलं पाहिजे. आणि मग त्या स्वाभिमानाला डॅमेज केलं पाहिजे याच्यासाठी 1938 म्हणजे काँग्रेसने एक विधेयक मांडलं. आणि काय विधेयक मांडलं बरं हे अस्पृश्य वर्ग जो आहे हे अस्पृश्य जे त्याला नाव आहे ते नाव बदलून हरिजन असं नाव म्हणजे ठेवलं जावं असं म्हणजे एक विधेयक समोर मांडलं. आणि या विधेयकाला बाबासाहेबांनी प्रखर विरोध केला. आणि त्या ठिकाणी मग इतके सर्व जे काही त्यांची जी ताकद होती उमेदवार निवडून आलेले जे काय आहेत त्यांना सभागृहामध्ये व्हाईस मिळाला फार मोठा व्हाईस मिळाला. प्रबळ असा विरोधी ग्रुप हा जो काही प्रभावी असा विरोधी ग्रुप इंडिपेंडंट लेबर पार्टीचा झाला. आणि मग त्यांना हे जे काही म्हणजे हरिजन नामाभिधान म्हणजे मंजूर करता आलं नाही म्हणजे संसदीय पटलावर म्हणजे विधिमंडळाच्या पटलावर ते मंजूर करता आलं नाही. ते बारगळलं विधेयक बारगळलं आणि बाबासाहेबांनी ते हे केलं. परंतु हे जे नाव दिलेलं आहे हरिजन मग ते त्यांची जी काही विधिसंमत जरी नसेल तरी त्यांनी हरिजन असे नामाभिधान करून आमच्यामधले जे काही स्वाभिमानापासून वंचित राहिलेले जे काही म्हणजे वर्ग आहे त्या वर्गाला हरिजन असा नामाभिधान करून त्यांना आपल्या म्हणजे त्यांना एक साधन म्हणून म्हणजे या स्वाभिमानाच्या विरोधात उभं करण्याची जी काही तंत्र आणि शास्त्र त्यांनी विकसित केलं आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये लोकाभिमुख केलं पार्टीमध्ये लोकाभिमुख केलं. आणि ह्याच्यामधून मग काय झालं बघा की हे जे 36-37 जे निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मग हे सुद्धा बिथरले म्हणजे इंग्रज सुद्धा बिथरले.
आणि जेव्हा क्रिप्स मिशन आलं, ते क्रिप्स मिशननं हे सर्व आता हे भारतामध्ये विचार विनिमय केला जाईल, तर तो फक्त मुस्लिम आणि काँग्रेस या हिंदू या दोन्हीच वर्गाचा म्हणजे विचार केला जाईल, अस्पृश्य वर्गाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे कम्युनल अहवाल डिक्लेअर करून त्याचा म्हणजे पुन्हा पॅक्ट घडवून आणला तरी पुन्हा म्हणजे संविधान सभा गठीत करा, म्हणजे त्रिसदस्यीय समिती नंतर आली आणि मग संविधान सभा गठीत करण्याचं म्हणजे क्रिप्सनं म्हटले की बा हे जे तुम्हाला म्हणजे हे जे काही इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या माध्यमातून तुम्ही जे प्रतिनिधित्व करता आहात ते तुम्हाला या नावानं तुम्हाला प्रतिनिधित्व करता येणार नाही, असं बाबासाहेबांना सांगितलं. तुम्हाला जर काही अधिकार आणि हक्क पाहिजे असतील तर ते तुम्हाला जातीच्या एखाद्या नावाखाली, तुम्हाला एका संघटनेच्या नावाखाली, म्हणजे अस्पृश्यांच्या ज्या वर्ग आहे त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या मार्फत तुम्हाला प्रतिनिधित्व करावं लागेल, या नावानं तुम्हाला प्रतिनिधित्व करता येणार नाही. म्हणजे एकंदरीत बघा की हे जे काही खुपलं, हे यश जे काही खुपलं ते इंग्रजालाही खुपलं आणि इथले म्हणजे काँग्रेस प्रणित जे काही ब्राह्मण्य जोपासणारा जो काही नेतृत्व होतं त्यांनाही खुपलं. आणि म्हणून मग त्यांनी या नंतरच्या पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत, पुढील हप्ते जे आहेत, सुधारणेचे हप्ते, स्वातंत्र्याच्या सुधारणेचे हप्ते त्यांनी म्हणजे देण्यासाठी नकार दिला. तर तुम्ही जातीच्या नावाखाली, आणि मग जो आहे तो बाबासाहेबांनी म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन असं एक संघटन बांधलं, ते आणि त्याच्या मार्फत आपली लढाई, नंतरची लढाई लढले. आता एक लक्षात घ्या, शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावानं त्यांनी म्हणजे संविधान सभेच्या अगोदरचं जे काही इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये एकही बॉम्बे प्रांतामध्ये एकही सदस्य निवडून आला नाही. यावरून असं लक्षात येत आहे की किती काउंटर करण्यात आलेलं आहे. आणि मग आला नाही आणि मग संविधान सभा गठीत केली, संविधानामध्ये सुद्धा येऊ द्यायचं नाही, खिडक्या तावदानं बंद केले. म्हणजे एकंदरीत शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे काही नावाखाली म्हणजे जे काही संघटन उभं केलं, पक्ष उभा केला बाबासाहेबांनी, आणि त्या पक्षाला एकदम म्हणजे बहिष्कृत करण्याचं जे काही काम आहे की एकही प्रतिनिधी स्वायत्त राजकारण म्हणून हे जे उभा राहू पाहत आहे त्याला एकही प्रतिनिधी होऊन द्यायचं नाही, अशा प्रकारची त्यांनी खुणगाट बांधली आणि संविधान सभेमध्ये सुद्धा येऊ द्यायचं नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबांना जी काही लढाई लढावी लागलेली आहे ती म्हणजे पश्चिम बंगालमधून त्यांनी संविधान सभेवर आलेले आहेत. तर तेही शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावाखाली पश्चिम बंगालमधून यावं लागलं आणि मग ते संविधान सभेवर आले. संविधान सभा म्हणजे गठीत झाली, संविधान झालं आणि मग संविधानामध्ये त्यांना म्हणजे बघा की संविधानामध्ये काही तरतुदी कराव्या लागल्या, जे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही 1935च्या ऍक्ट नुसार SC ST वर्ग काही सूचीबद्ध केला होता, त्यांचं जे काही जीवनमान उंचावण्यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे संविधान सभेमध्ये जाऊन त्या तरतुदीमध्ये म्हणजे जसं की एक काही काळासाठी म्हणजे संविधानाची एक उद्देशिका निश्चित केली आणि संविधानाच्या उद्देशिकेनुसार काही काळासाठी भारतीय समाजामध्ये जे काही आज वास्तवात जे एक्झिस्टन्स मध्ये जे विविधता आहे त्या विविधतेला SC ST OBC अँड मायनॉरिटी अशी ही विविधता आहे, या विविधतेला म्हणजे हे करण्यासाठी, एकसंध करण्यासाठी त्यांना काहीतरी संधी दिली पाहिजे. आणि मग त्या संधी त्या संविधानिक तरतुदीमध्ये केल्या. म्हणजे समतेला त्यांनी म्हणजे समतेमध्ये विशेष वर्ग, विशेष संधी देऊन विशेष काही वर्गांना म्हणजे संधी देण्यासाठीची विशेष तरतुदी करण्यात आल्या. म्हणजे त्या तरतुदी ज्या आहेत त्या काही काळासाठी निश्चित केल्या आणि मग त्या काळासाठी निश्चित केल्या तर हे जे सर्व जे काही बाबासाहेबांनी संवैधानिक लढाई जी आहे लढले तर ते शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी ते लढत राहिले. आणि मग एकदा संविधान निर्माण झालं आणि भारताचा नागरिक हा सार्वभौम झाला, म्हणजे आम्ही भारताचे लोक आणि मग ते सर्व नागरिक समान झाले. आता सर्व नागरिक समान झाले. स्वातंत्र्यपूर्वी जे होतं ते स्वातंत्र्य म्हणजे इंग्रज अधिकारी होते, म्हणजे सत्तेवर इंग्रज होते म्हणून आपणाला डिमांड करता येत होती. परंतु आता भारताच्या संविधानानं तुम्हाला सर्व नागरिकाला मालक बनवलेला आहे आणि मग सर्व नागरिकाला मालक बनवलेला आहे. तर हे जे काही म्हणून बाबासाहेब म्हणतात की आता जे आपलं जे आहे ना ते अंतिम आमचं म्हणजे हे नाही आहे, समस्या नाही, अंतिम काय व्हायचं ते आमची समस्या नाही आहे, आमची बिगिनिंगची समस्या आहे. आम्ही आता ही सुरुवात कशी करावी, आम्ही हे सगळे विविध प्रवाह आहेत, ह्या विविध प्रवाहाला एकत्र बसून असं एकत्रितपणे असं सुरुवात कशी करायची, हा मोठा म्हणजे अडचण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्ट्रॉंग सेंटर अशी म्हणजे मागणी केली की बाबा भारतीय म्हणजे जी संसद आहे ही संसद स्ट्रॉंग असली पाहिजे. तिथले जे काही राज्य आहेत या राज्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि भारतीय समाजामध्ये जी विविधता आहे त्या विविधतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे व्यवस्थित असं कंट्रोल करण्यासाठी केंद्र जे आहे प्रबळ असं केंद्र सरकार असलं पाहिजे आणि प्रबळ केंद्र सरकाराला व्यवस्थित कामकाज करता यावं. व्यवस्थित कामकाज करता यावं म्हणजे कोणतं कामकाज व्यवस्थित करता यावं
भारतीय संविधानानं जे काही उद्देशिकेमध्ये निहित केलेले जे काही तत्व आहे, आम्ही भारताचे लोक आणि म्हणजे हे सार्वभौम स्वायत्त राजकारण जे आहे म्हणजे हे उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी जी काही व्यक्तीला जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे मूल्य दिलेली आहेत आणि संघटन बांधणीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, संघटित होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, व्यापाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते ठिकाणी आपले धंदे केले पाहिजे याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, अशा ह्या सर्वांना सारखं दिलेलं आहे. तेव्हा त्याचा म्हणजे त्यामध्ये जे काही विशेष संधी ह्या तुम्हाला काही काळ देऊन तुम्हाला हे सर्व समान केल्यानंतर ह्या विशेष संधी वल्यास केल्या पाहिजेत आणि भारत असा एक जे उद्देशिका आहे ते उद्देशिका पूर्ण केली पाहिजे. आणि म्हणून हे जे काही विशेष संधी दिल्या आहेत, मग राजकारणात विशेष संधी दिली आणि त्या निमित्ताने 135, 40 म्हणजे 45 पर्यंत म्हणजे संसद सदस्य हे SC ST चे व्हायचे आणि विधानमंडळामध्ये सुद्धा संख्येच्या प्रमाणामध्ये विधिमंडळ सदस्य राहायचे. तर हे जे सर्व जे काही राजकीय क्षेत्रामधली जी काही ताकद आहे ही ताकद हे विशेष संधी दिली गेल्यानं यांच्या जोरावर राजकीय प्रतिनिधित्व जे आहे त्या बहिष्कृत वर्ग आणि ट्राईबचा वर्ग जो आहे यांना म्हणजे सुरक्षित करण्यासाठी त्यांच्यामधलं जे काही कमजोरी आहे, कमकुवतपणा आहे, त्यांना सर्व समाजाच्या बरोबर येण्यासाठी जी काही संधी दिली गेली होती ती संधी त्यांनी म्हणजे संधी उपलब्ध करून घेऊन विकास घडवून आणावा यासाठीचं जे काही विशेष कार्यक्रम प्रशासनानं राबवावेत अशा प्रकारची संविधानिक तरतुदी ठेवून हे यांचा उपयोग केला. पण नेमकं काय केलं काँग्रेस सरकारनं? नेमकं यांना गुलाम हरिजनासारखं वागवलं. जे कोणी म्हणजे संसद सदस्य आहेत त्यांना पाटलाच्या वाड्यावर ढोरका म्हणजे गाईच्या गोठ्यात जो काही शेण काढणारा माणूस आहे अशा प्रकारे वागवलं. इतकी हीन दीन आणि हरिजनासारखी वागणूक दिली. त्यामुळं काय झालं की हे जे काही सभागृहामध्ये संसद म्हणजे देशाचं सर्वोच्च सभागृह जे आहे संसद त्यामध्ये जो काही हा जो काही बहिष्कृत वर्गाचा आणि ट्राईबचा जो आवाज आहे तो आवाज बुलंद झालाच नाही. यांनी कधी तोंडच उघडलेलं नाही. हे असे म्हणजे पकडून आणलेले जे काही निवडून दिले म्हणजे काँग्रेसनं काय केलेलं आहे की त्यांना जो काही संधी दिली गेलेली आहे ते संधी दिलेल्या लोकांना म्हणजे ते करू दिलं नाही. कारण सर्व हरिजन निवडून आणायचे आणि स्वाभिमानी राजकारण उभत राहू द्यायचं नाही अशा पद्धतीचा हा जो काही अनुभव आहे हे लक्षात घेऊन मग ते म्हणजे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा नोकरशाहीमध्ये सुद्धा नोकरांना म्हणजे त्यांना नोकऱ्यामध्ये सवलती दिल्या आणि नोकऱ्यामध्ये सवलती देऊन त्यांना उच्च पदस्थ बनवलं. उच्च पदस्थ बनवलं तर ते सर्व राजकारणाच्या जे मंत्री आणि शासन प्रशासन यांच्या उपयोगितेसाठी त्यांना वापरलं गेलं. त्यांच्याकडून अशा या समाजाला जी काही म्हणजे सोयी सवलती इम्प्लिमेंट करायच्या होत्या त्या योजना त्या इम्प्लिमेंट करायचा होता त्यांचा फंड डायव्हर्ट करून कसल्याही प्रकारचा म्हणजे आतापर्यंत 75 वर्ष झाले ते पुन्हा आणखी आरक्षणाच्याच कुबड्यावर आहेत. हे आरक्षण जे आहे म्हणजे राजकीय आरक्षण तर पहिले 10 वर्षच होतं. म्हणजे 10 वर्षामध्ये सर्व बरोबरीला आणा हे भारत देशामध्ये ही जी विविधता आहे, जाती व्यवस्था आहे आणि हे जे ब्राह्मण्य आहे हे ब्राह्मण्य त्या आर्टिकल 13च्या माध्यमातून तर बाद केले पहिले कायदे तुम्ही जे कायदे होते हे सर्व बाद केलेलं असताना देखील पुन्हा हे लोक निष्क्रिय राहिले, जे संधी घेऊन जे गेले निष्क्रिय राहिले, जे ऍक्टिव्ह होते ते म्हणजे ते सभागृहाच्या बाहेर राहिले, जे स्वाभिमानाने चळवळीनं बाहेर राहिले, ते आंबेडकरवादी जे काही लोक आहेत ते बाहेर राहिले, ते लढत राहिले. आणि मग बाबासाहेबांनी संविधान लागू झाल्यानंतर मग बाबासाहेबांनी म्हटले की आता हे संविधानाला जी उद्देशिका बनवली म्हणजे सर्व प्रारूप बनवलेला आहे, मानवी मूल्याचा प्रारूप बनवलेला आहे. आता शेड्यूल कास्ट फेडरेशन जे आहे ते जातीवाचक जे काही संस्था आहे ती जातीवाचक संस्था आता म्हणजे स्वतंत्र भारतात आणि संवैधानिक भारतामध्ये ते उपयोगाचं नाही आहे. भेदाची जी काही यांनी म्हणजे राजकारण करून चालणार नाही. तर आता आपल्याला संविधानाला कृती कार्यक्रम बनवावा लागेल. म्हणजे संविधानाचा कृती कार्यक्रम म्हणजे संविधानामध्ये जे उद्देश निश्चित केलेले आहेत तेच राजकीय पक्षाचे उद्देश असले पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी म्हणजे हे 30 सप्टेंबरला म्हणजे दिल्लीमध्ये 30 सप्टेंबर 1956 म्हणजे त्यानंतर 6 डिसेंबरला बाबासाहेब आमच्यातून निघून गेले. त्यापूर्वी त्यांनी आपली जी काही सहकारी आहेत त्या सहकार्याशी सर्वांना बोलवून घेऊन आता मी आता शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये राहणार नाही आणि आता शेड्यूल कास्ट फेडरेशन जे आहे ते आता अप्रासंगिक आहे. आता आपणाला म्हणजे सर्व जे काही भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिकाचा जो राष्ट्रवाद आपण निश्चित केलेला आहे त्या राष्ट्रवादाचं उद्दिष्ट समोर ठेवून आणि भारतीय संविधानाची ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपला जाहीरनामा निश्चित तरतुदी आपल्या पक्षाचा जाहीरनामा निश्चित करून तो कृती कार्यक्रम बनवून आपल्याला राजकारण करायचं आहे. त्यासाठी म्हणून जे काही क्रांतीप्रवण जे काही वर्ग आहे मग त्याच्यामध्ये जे काही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला नाही असा तो पेरियार
रामास्वामीचा पक्ष, महात्मा फुलेतून ते जे काही वर्ग तयार झाला होता जनाधार, ठीक आहे, त्यांनी म्हणजे फैजपूरच्या काँग्रेसमध्ये पुढारी नेले, परंतु जनाधार थोडाच मिळाला. जो स्वाभिमानी जनाधार आहे तो स्वाभिमानी जनाधार तसाच राहिलेला. साऊथमध्ये, उत्तरेमध्ये आणि सर्व राज्यामध्ये आम्ही आदिधर्मी आहोत, आम्ही आधी हे आहोत, म्हणजे आम्ही हिंदू धर्माच्या पहिले आहोत, हे म्हणजे ब्राह्मण्याला नाकारणारे फोर्सेस पूर्ण देशभरामध्ये सक्रिय झालेले होते स्वातंत्र्यपूर्व काळात. हे बाबासाहेबांनी हेरलं होतं आणि म्हणूनच त्यांनी म्हणजे ससान काउन्सिल जी आहे म्हणजे याच्यात म्यानमारमध्ये ब्रह्मदेशात झालेली, त्या ससान काउन्सिलमध्ये सुद्धा आपलं म्हणजे म्हणणं मांडलं की हा जो काही बुद्धिझम आहे तो बुद्धिझम भारतात आपण हे केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे, असं तिथं मांडणी केली. आणि म्हणजे एकंदरीत भारतामध्ये ब्राह्मण्य म्हणजे हरवलेला आहे, ब्राह्मण्याला सर्वांगीण क्षेत्रामधून हरवलेला आहे. बौद्धिक दृष्ट्या तो बाद झालेला आहे, त्याचे कायदे बाद झालेले आहेत, मनुचे कायदे बाद झालेले आहेत, आणि त्यांची जी काही सर्वच जी काही म्हणजे नैतिक जी काही उभा राहायचं जे बळ असतं, खोट्यावर उभं राहिलं, ते सुद्धा नष्ट केलेलं आहे. आणि आता फक्त म्हणजे भारताचा जो काही संविधान बनलेले आहे त्या संविधानाचा एक राष्ट्रवाद, मी प्रथम भारतीय आणि अंततःही भारतीय, हा एक राष्ट्रवाद आहे आणि तो स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या मूल्यावर आधारित आहे. त्या राष्ट्रवादाला एक केंद्र बनवून आम्ही म्हणजे आपल्या चळवळी चालवल्या पाहिजेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबरला आपल्या सहकार्यांना सांगितलं की आता मला रिपब्लिकन पक्ष, RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अशा प्रकारचा पक्ष म्हणजे हे करायचा आहे, स्थापन करायचं आहे. आणि त्याला म्हणजे ते जे काही फॉर्मल शेप देण्याचं राहिलं होतं आणि बाबासाहेब 6 डिसेंबरला आपल्यातून म्हणजे निर्माण झालं आणि महापरिनिर्माण झालं आणि आपल्यातून ते निघून गेले. म्हणजे परंतु 1956ला त्यांनी म्हणजे लोकांना एक भारतीय समाजाला असं आधांतरी सोडलं नाही. भारतीय समाजाला त्यांनी हे जे काही भारतीय समाज हे जे प्राचीन काळापासून जी संघर्षरत आहे ते दोन व्यवस्थेनं संघर्षरत आहे. एक जी काही व्यवस्था आहे ती ब्राह्मण्य जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्थे, याच्यामध्ये हे जे प्रतिक्रांतीनं म्हणजे ते सक्रिय आहे, तर दुसरी क्रांतीची प्रक्रिया गतिमान आहे. तर ह्या दोन्हीमध्येही जो संघर्ष आहे त्या संघर्षाचं म्हणजे दोन्ही एक व्यवस्था आहेत, दोन्ही धर्म नाही आहे. हिंदू हा धर्म नाही आहे, बुद्धिझम सुद्धा हा धर्म नाही आहे, ती एक व्यवस्था आहे. आणि ती व्यवस्था म्हणजे भारतामध्ये कधी बुद्धिझमचं वरचढ होता तर कधी ब्राह्मणिझम वरचढ होता. म्हणजे माणसं तेच आहेत, ते हे जे काही वर्गीकरण केलेले जे काही माणसं आहेत, म्हणजे एका बाजूला ब्राह्मण्य आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे बौद्ध, असे दोन टोकाचे, आणि मधला जो वर्ग आहे तो तोच आहे. ह्याची सत्ता आली, ब्राह्मण्याची सत्ता आली की ते तिकडे गेले, हिंदू झाले. म्हणजे आजचे जे काही हिंदू आहे ती ब्राह्मण्याची सत्ता, हे बुद्ध होते, ब्राह्मण्याची सत्ता आली, म्हणजे हिंदू झाले. बौद्ध होते, बौद्धांची सत्ता आली, बौद्ध झाले. असा हा जो काही संघर्ष आहे तो चालत राहिला. आणि आज जे आहे ते आज म्हणजे हे जे काही आजच्या संदर्भामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आज पूर्ण जगामध्ये एक आयडेंटिटी झालेली आहे की भारताचं संविधान हे मानवी कल्याणाचं तत्वज्ञान आहे. आणि त्याचबरोबर बुद्धाचं धम्म हा देखील एक मानवी तत्वज्ञान आणि मानवी कल्याणाचा जाहीरनामा आहे. तर हे बुद्धाचा धम्म आणि भारताचं संविधान हे दोन्ही हे बलस्थान आज आंबेडकरवाद्यांच्या बरोबर आहेत. आणि आंबेडकरवाद्याच्या या दोन बलस्थानामधून हे जे काही रिपब्लिकन पक्ष जे काही, मग काय झालं की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, धर्मांतर झालं, बाबासाहेबांनी धर्माची दीक्षा दिली आणि धम्मक्रांती घडून आणली. धम्मक्रांती का घडून आणली एक लक्षात घ्या. बाबासाहेब हिंदू धर्माला काय म्हणतात की ब्राह्मणाला राजकीय सत्ता प्राप्तीसाठी बनवलेली एक रणनीती म्हणजे हिंदू धर्म आहे. ते काही धर्म नाही आहे, ते हिंदुइझम जे काय आहे ती रणनीती आहे. ब्राह्मणाला सत्ता काबीज करण्याची ती एक रणनीती आहे, तो धर्म नाही. आणि तिथल्या सुप्रीम कोर्ट न्यायालयाने सुद्धा तो धर्म नाही आहे म्हणजे ती एक व्यवस्था आहे, आचारसंहिता आहे. तसंच बुद्धिझम सुद्धा एक जीवन मार्ग आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे सदाचारी जीवन मार्ग आणि विकाराचा जीवन मार्ग या दोन्हीचा संघर्ष आहे. आणि ह्या दोन्हीचा संघर्ष आपणाला म्हणजे असा हे करून या भारतीय समाजाला एकसंघ करण्यासाठी भारताचं संविधान हे याचा कार्यक्रम बनवून म्हणजे जे काही रिपब्लिकन चळवळ जी उभी करायची ती रिपब्लिकन चळवळ उभी करण्यासाठी बाबासाहेबांनी तो पक्ष भारतीयांना म्हणजेच त्या आपल्या हे जे काही ब्राह्मणेतर वर्गांना दिला होता. आणि त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा प्रयत्न केले होते की आता हे जे शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जो जनाधार सीमित जनाधार आहे तो विस्तृत केला पाहिजे. आणि म्हणून मग
म्हणजे जे डॉक्टर लोहिया यांच्याशी सुद्धा संपर्क केला होता. उत्तरेमध्ये जे प्रस्थ होतं, ओबीसी मधलं जे प्रस्थ होतं डॉक्टर लोहिया, दक्षिणेमधलं जे प्रस्थ होतं ते पेरियार रामस्वामी, हे दोन्ही प्रस्थाशी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलणी केली होती. आणि म्हणून त्यांना एक असा स्वातंत्र्यानंतर जे काही प्रभावी असा प्रबळ असा पक्ष, काँग्रेसला पर्याय देणारा, म्हणजे ब्राह्मण्याला पर्याय देणारा लोकांचा पक्ष, आम्ही भारताचे लोकांचा पक्ष, आम्ही भारताचे लोक, कारण भारताच्या संविधानानं आम्ही भारताचे लोक ह्याला म्हणजे यांनी आरंभ केलेला आहे. आणि ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं तत्वज्ञान आम्ही स्वीकारलेलं आहे. अशा प्रकारची जी मूल्य आम्ही स्वीकारलेली आहेत, असे एका बाजूला आणि ते एका बाजूला, अशा पद्धतीचं जे काही तत्वज्ञान घेऊन पक्ष म्हणजे संघटित करणं, रिपब्लिकन पक्ष संघटित करणं होतं. परंतु ते आपल्यातून निघून गेले. आणि म्हणून मग 1957ला म्हणजे रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. त्याच्यामध्ये एन शिवराज यांना अध्यक्ष केलं आणि खोब्रागडे यांना जनरल सेक्रेटरी केलं. म्हणजे हे असे बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष RPI अस्तित्वात आला. आणि नंतर तो जो आहे तो मग त्याची काय वर्तमानात काय स्थिती झालेली आहे ही आपल्या समोर आहे. आणि म्हणून मग आता आज जे आहे ते आज म्हणजे जे काही भारतीय संविधानानं तरतुदी केलेल्या आहेत की हे जे काही पक्ष आहेत, राजकीय पक्ष आहेत, हे राजकीय पक्ष लोकांच्या गरजेवर निर्माण झाले पाहिजेत, लोकांच्या गरजेला पडले पाहिजेत. लोकांनी जे काही स्वीकारलेलं आहे, आम्ही भारताचे लोकांनी जे तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे त्या तत्वज्ञानाला काउंटर करणारा जो काही राजकीय पक्षाचा कार्यक्रम असू नये, अशा प्रकारचा कार्यक्रम पाहिजे जो भारतीय संविधान निहित म्हणजे हे आहे, संविधान संमत आहे, असा कार्यक्रम म्हणजे राजकीय पक्षाला केला पाहिजे. परंतु आज या देशामध्ये वर्तमान म्हणजे संविधान लागू झाल्यानंतर जे आहे, संविधान लागू झालेला जो काही म्हणजे कालावधी आहे त्यामध्ये असा एकही नेता संविधानाला बेस मानून कृती कार्यक्रम बनवून समोर आला नाही. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाला हे कार्यक्रम म्हणजे बनवून आपलं सक्रिय झाले आणि 1950 पासून 56 पर्यंत संविधानाला अचीव करण्यासाठीची जी योजना आहे ती योजना त्यांनी बनवलेली आहे. ती योजना म्हणजे त्यांनी जे काही पूर्वीचे जे काही राजकीय पक्ष होते ते राजकीय पक्ष त्यागून नवीन RPI आणि बुद्धाचा धम्म अशा प्रकारचं हे जे काही म्हणजे व्यवस्था आणि त्याच्यासाठीची ट्रेनिंगची व्यवस्था, म्हणजे राजकारण जे भारतीय राजकारण जर करायचं असेल तर आम्ही नवीन उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत. आणि नवीन उद्दिष्टावर आमची जे काही कोणतेही आज जे राजकीय पुढारी आहेत ते काही म्हणजे राजकीय पुढारी बोलत नाहीत. तर ते इतिहासात रमतात. आजचे राजकीय पुढारी जे आहेत भारतामधले हे इतिहासात रमतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील पुढाऱ्यांना ते त्यांचे जे त्या काळातील जे काही म्हणजे तंत्र आहे त्या तंत्रामध्ये रमतात. परंतु भारतीय संविधान लागू झाल्यानंतर आम्ही एक नवनिर्मिती केलेली आहे, नवीन दिशा घेतलेली आहे. आणि नवीन दिशा, नवीन विचार, नवीन तंत्र आणि आधुनिक काळामध्ये लोकशाहीला लोकांना माहित नाही आहे ही लोकशाही कशी ही राबवायची, याच्यामध्ये कसं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कसं मान सन्मान प्रतिष्ठा आहे, याचा जो काही सर्व नागरिकांना समान पातळीवर लेखण्याची जी काही योजना आहे ती योजना कशा पद्धतीनं सक्रिय करायची याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या चळवळीत जे वाढलेला जो जनाधार आहे त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून तो जनाधार आज जो आहे तो आज सक्रिय झालेला आहे. त्याचं नेतृत्व जे आहे ते समोर आलेलं आहे. आणि ते जे काही दिसतंय त्या नेतृत्वाच्या ज्या छटा दिसत आहेत त्या म्हणजे बौद्धभूमी जी आहे म्हणजे हे बौद्ध गया यांचं जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनातून आणि म्हणजे राजकारणामधून हे जे काही स्वायत्त राजकारण जे काही चालतंय, आंबेडकरवादी राजकारण जे आहे ते राजकारण आज आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु बाबासाहेबांचे जे काही राजकीय पक्ष आहेत ते राजकीय पक्षांचं जे काम आहे ते डायनामिक होतं, गतिशील होतं. लोकांमध्ये जसं जसं परिवर्तन होत राहील तसं तसं त्या परिवर्तनाची नोंद घेऊन आज काय आवश्यक आहे लोकांसाठी अशा प्रकारची योजना बनवून आपली जी काही म्हणजे नावाशी ते कट्टर राहिले नाहीत. जसे आज म्हणजे एखादं नाव पॉप्युलर झालं की नाव सोडायला तयार नाहीत. काँग्रेस 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 कितीतरी काँग्रेस झाल्या पण नाव सोडायला तयार नाहीत. तशा पद्धतीनं बाबासाहेब एक नावाला असे पकडून राहिले नाहीत. जसा जसा समाज बदलत गेईल तसा तसा त्यांनी म्हणजे त्यांच्या वृत्तपत्राचे कम्युनिकेशनचे जे काही नावं आहेत ते सुद्धा त्यांनी बदलत केले. कारण नावामध्ये त्या समाजाची स्थिती लक्षात येते. म्हणजे 1920ला मूक नाईट सुरू केला लोकांना कम्युनिकेट करण्यासाठी, म्हणजे मुका समाज. 1927ला म्हणजे हे चालू होता बहिष्कृत भारत. त्याच्यानंतर जे आहे जनता सुरू झाला आणि म्हणजे समता ही मधल्या काळात सुरू झाला आणि शेवटी प्रबुद्ध भारत.
अशा प्रकारचं जे काही लोकांमध्ये जसे जसे बदल होत जातील तसे तसे त्यांनी संघटनेचे आणि आपल्या शस्त्रांचं नामाभिधान केलेलं आहे आणि नामाभिधान करून लोकांना गतिशील प्रवाहामध्ये सक्रिय ठेवलेलं आहे. तसंच त्यांनी आपल्या राजकीय जे ध्येय धोरण आहेत, राजकारणाचं जे काही गुणवत्ता आहे, राजकारणाची जी स्थिती आहे ती लक्षात घेऊन पहिल्यांदा डिप्रेस क्लास, नंतर इंडिपेंडंट लेबर पार्टी आणि म्हणून मग नंतर जे आहे ते म्हणजे ह्याचं गरज म्हणून, संवैधानिक गरज म्हणून पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि मग शेड्यूल कास्ट फेडरेशन. मग संविधान बनल्यानंतर आम्ही भारताचे लोक, आम्ही सर्व लोक सारखे आहोत, समान नागरिक आहोत, त्यामुळं आम्हाला म्हणजे आता रिपब्लिकन भारत बनवायचा आहे, रिपब्लिकन भारत आम्ही स्वीकारलेला आहे, तर मग रिपब्लिकन पक्ष. अशा प्रकारचं डायनामिक नाव आणि नावच ते काय करतंय की तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञानाचं दृढीकरण करत असते नाव. असे नामाभिधान घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण केलेलं आहे. असं किती बोललं तरी आपल्याला म्हणजे सांगायला वेळ पुन्हा नाही, बराच वेळ झालेला आहे. तेव्हा जे काही बाबासाहेबांचं जे राजकारण आहे आणि त्यांनी जे उभे केलेले जे पक्ष आहेत ते गतिशील राहिलेले आहेत आणि त्यांनी जे काही आहे ते त्यांचे जे काही राजकारण आहे त्यांचं राजकारण केवळ एका देशापुरतं मर्यादित नाही, ग्लोबल पॉलिटिक्स बाबासाहेबांनी लक्षात घेऊन एक जगावर राज्य कशा पद्धतीनं निर्माण करता येईल आणि जगामध्ये आपलं एक राष्ट्र, भारत एक राष्ट्र जगाच्या पटलावर कसं प्रबळ होईल यासाठीची योजना बाबासाहेबांनी केलेल्या आहेत. आणि ते करण्यासाठी आज जो आहे तो प्रबुद्ध जनाधार जो आहे, आंबेडकरवादी जनाधार जो आहे, तो आंबेडकरवादी जनाधार प्रबळ आहे, योग्यतम आहे, परंतु त्याला म्हणजे सत्तेच्या ह्याच्यामध्ये येण्यासाठी सर्व करून चहूबाजूनं नाकेबंदी केलेली आहे. आणि नाकेबंदी जी आहे ती अज्ञान, अंधकार आणि दहशत, या दहशतीमधून हा विरोध होतो आहे. तेव्हा हे आपल्या विषयाच्या मर्यादा लक्षात घेता आणि मला जे काही बाबासाहेबांच्या राजकारणाविषयी जे काही सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे. म्हणजे गतिशील राजकारण, बाबासाहेबांचं जे राजकारण जे आहे ते डायनामिक राजकारण आहे. ते लोकाभिमुख होते आणि लोकांना बरोबर घेऊन लोकांमधले बदल म्हणजे बदलाची नोंद घेऊन म्हणजे त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत. तेव्हा आपण या बाबासाहेबांच्या राजकारणाला म्हणजे नीट समजून घेऊन भारतीय समाज जीवन जे आहे, बाबासाहेबांचं जे राजकारण आहे ते भारताला समृद्ध करणं, प्रबळ करणं आणि जगाच्या पटलावर नंबर 1 बनवणं हे होतं. आणि हे करण्यासाठी आज जे काही नवीन आव्हानं निर्माण झालेली आहेत, मग ते म्हणजे जसं की खाऊजा धोरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण आहे. म्हणजे या संविधानामध्ये बऱ्याचशा गोष्टी कॉन्ट्राडिक्ट करणाऱ्या ज्या काही या धोरणामधून आलेल्या आहेत. मग आता हे जे धोरण स्वीकारलेलं आहे, या धोरणाचं देखील चॅलेंज जे आहेत ते आंबेडकरवादी राजकीय पक्षानं स्वीकारलं पाहिजे. आणि हे चॅलेंज स्वीकारून या जगामध्ये होत असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे जे बदल आहेत, त्या बदलाला सामोरं कसं जायचं याच्याविषयी सुद्धा हे बदलते तंत्र वापरण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आंबेडकरवादी राजकारणाने स्वीकारली पाहिजे. आणि ती स्वीकारून आपलं हे जे काही भारत जे आहे ते प्रबळ राष्ट्र बनवलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद.